नमस्कार मंडळी. तर आज आपण स्ट्रॉबेरी क्रश तयार करणार आहोत, जो केकमध्ये लेअरिंगसाठी वापरला जातो. मोठ्या प्रमाणात हा यूज होतो. तर आपण घरी बनवून बघूया. जर तुम्ही घरी बेकिंगची शौकीन असाल तर नक्की हे क्रश आहेत ते घरी बनवायला प्रिपेअर करा. खूप इझिली बनतात. अगदी 5 ते 6 मिनिटात बनून तयार होतो हा क्रश, कोणत्याही फळाचा असू दे. तर त्यासाठी मी ते स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत. एकदम फ्रेश असे स्ट्रॉबेरी घ्यायचे आणि पाण्यामध्ये त्यांना डुबवत ठेवायचं 5 ते 10 मिनटं. पाण्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करायचं, म्हणजे त्याच्यावर कोणतीही औषध फवारणी असेल तर ते निघून जायला मदत होते आणि फ्रेश होतात आपले स्ट्रॉबेरी आहेत ते. तर 10 ते 15 मिनटं भिजत ठेवल्यानंतर मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा यांना धुवून घेतलं आहे. आणि आता आपल्याला यांना कट करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरला वगैरे लावायचं नाही. क्रश असतो तो जनरली थोडा आतमध्ये कट, म्हणजे जे स्ट्रॉबेरी असू दे किंवा कोणतंही फळ असू दे, त्याचे छोटे छोटे असे कट आहेत ते जाणवतात खाताना. त्यामुळे आपल्याला पेस्ट न करता एकदम बारीक बारीक पीसमध्ये यांना कट करून घ्यायचं आहे. स्ट्रॉबेरी एकदम सॉफ्ट असतो, पटपट कट होतो. त्यामुळे हे तुम्ही कट करून घेतलात तरी चालेल किंवा चॉपरमधून फिरवून घेतलात तरी चालेल, जसं तुम्हाला सोपं वाटतं तसं. मी ते सगळे स्ट्रॉबेरी बारीक बारीक कट करून घेतलेत आणि कट केलेले सगळे जे स्ट्रॉबेरी आहेत ते मी मोजून घेतलेत. अर्धा कप स्ट्रॉबेरीचे कट बसले होते, म्हणजे तुम्ही कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकता. जेवढे स्ट्रॉबेरी आहेत त्याच्या निम्म्याने आपल्याला याच्यामध्ये साखर वापरायची, म्हणजे एकदम व्यवस्थित असा स्वीटनेस येतो त्याला. मी हे सगळे स्ट्रॉबेरीचे कट आहेत ते एका पॅनमध्ये ट्रान्सफर केलेत. तर अर्धा कप आपले स्ट्रॉबेरी भरले होते, तर त्यासाठी पाव कप मी ते साखर घेते आहे. निम्म प्रमाण खूप व्यवस्थित बसतं. जर स्ट्रॉबेरी खूपच गोड असतील तर साखरेचं प्रमाण थोडं कमी करायचं. तर हे साखर आणि स्ट्रॉबेरी आहे ते आपल्याला मंद गॅसवरती असे मिक्स करून घ्यायचे आहेत. जशी की त्याला हीट लागत जाईल तशी साखर विरघळायला लागते आणि स्ट्रॉबेरीला पाणी सुटायला लागतं आणि एकदम असं त्याच्यामध्ये पाणी पाणी होतं. ते पाणी आपल्याला बऱ्यापैकी आटवायचं आहे. तुम्ही बघू शकता, मी स्क्रीनवरती दाखवते. पाणी जसं सुटेल तसं एकदम पातळ पातळ मिश्रण व्हायला लागतं. ते बुडबुडे येत आहेत ते व्यवस्थित मिक्स करत राहायचे. गॅस मिडियम टू लो ठेवायचा, जास्त हाय ठेवायचा नाही, नाहीतर साखर आहे ती म्हणजे पाकात रूपांतर होण्याची शक्यता असते. साखरेची क्रिस्टल बनू शकते ती, त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा नाही. मीडियम टू लो गॅसवरतीच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता क्रश आहे तो बऱ्यापैकी थिक झालेला आहे आणि कलरही त्याला डार्क आला आहे. हा पूर्णपणे नॅचरली कलर आहे. वरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरायची गरज नाही आहे. व्यवस्थित असं शिजवून झाल्यानंतर मी तुम्हाला चमच्यामधून टाकून दाखवते की त्याची कन्सिस्टन्सी ॲक्च्युअल कशी असली पाहिजे. त्यानुसार आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, नाही तर गार झाल्यानंतर ते खूप जास्त घट्ट होतं. तर ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा पाहिजे. पूर्णपणे गार झाल्यानंतर कोणत्याही काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला याला स्टोअर करून ठेवायचं आहे. अगदी 1-2 महिनेसुद्धा फ्रीजशिवाय बाहेर राहतो. तुम्ही जर घरी बेकिंग तुम्हाला आवडत असेल तर नक्की हा क्रश घरी तयार करा, तुम्हाला खूप आवडेल. लहान मुलं घरात असतील तर त्यांना टिफिनला जामच्या ऐवजी हे दिलात तरी खूप हेल्दी आहे. यामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही आहेत. सो घरी नक्की ट्राय करा. आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.